नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या पहिल्याच दणक्यात शासनाला जागे करण्यासाठी प्रचंड संख्येने मोर्चात सामील व्हा. राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांचे आव्हान. भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य याच्या वतीने मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाची सुरुवात मरीन लाईन स्टेशन जवळ मेट्रो सिनेमा बॉम्बे हॉस्पिटल येथून मंत्रालय अशी होणार आहे. या मोर्चाची महाराष्ट्र राज्यात सर्वत्र प्रचंड प्रमाणात तयारी सुरू असून त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने काल सायंकाळी 6 वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याण पूर्व येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या पहिल्याच दणक्यात शासनाला जागे करण्यासाठी प्रचंड संख्येने मोर्चात सामील व्हा असे आवाहन राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांनी बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना केले. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव अविंदा वाघमारे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शीला तायडे तसेच ठाणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा जिल्हा तालुका शहर ग्राम शाखा पदाधिकारी, समता सैनिक, वंचित बहुजन आघाडी, बहुजन युवा आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती पदाधिकारी कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे यांनी केले. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरणाच्या निमित्तानं SC अनुसूचित जातीची एकजूट तोडण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उपवर्गीकरण या गोंडस नावाखाली जे काही षड्यंत्र चाललेलं आहे ते षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या 30 जूनला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आझाद मैदान ते मंत्रालय असं प्रचंड मोर्चाचं आयोजन आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, जे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत, आदरणीय बडोले साहेब आणि गोलब सर हे माजी मंत्री आहेत. या लोकांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र उपवर्गीकरण संघर्ष समिती अशी घोषित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती, चर्मकार महासंघ, मातंग महासंघ आणि विविध 59 जातीचे जे काही प्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आज ठाणे जिल्ह्यामध्ये या मोर्चाच्या नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आपण प्रचंड संख्येनं या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी उपस्थिती दाखवलेली आहे. आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या 30 जूनला आपण या आझाद मैदानावरती ठीक दुपारी 2 वाजता प्रचंड संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि 12 वाजता CST स्टेशनला जमायचं आहे. तिथून 12 वाजता आपला हा मोर्चा आझाद मैदान मार्गे, लक्षात ठेवा, आझाद मैदानावरती मोर्चा होत नाही, आझाद मैदान मार्गे मंत्रालयाकडे जायचं आहे. शासनानं जर तिथं अडवलं आझाद मैदानात तरच आपण थांबणार. आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत, अन्यथा आपली धडक जी आहे ती मंत्रालयावरती आहे. आणि म्हणून आपण घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की 30 जून
आझाद मैदानावरती मोर्चा एवढी तारीख लिहून द्यावा, त्या दिवशी कुठल्याही पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम घेणे नाही. आपला बॅनर, प्रत्येक संघटनेचा आपला बॅनर, आपला झेंडा आणि आपली माणसं घेऊन प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सामील व्हा. हा मोर्चाचा ज्या पहिल्या दणक्यामध्येच शासनाला जाग आली पाहिजे आणि नाही बाबा, जर आपण हे उपवर्गीकरण थांबवलं नाही तर आपली काही धडगत नाही, आपली सीट जागेवरती राहत नाही. या भावनेनं सरकारनं हे उपवर्गीकरण थांबवलं पाहिजे. या दृष्टीनं आपण प्रचंड संख्येनं उपस्थित राहा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.